सुप्रभातम छात्राः. आज आपण 9वी वर्गाच्या संस्कृत पाठ्यपुस्तकातील 12व्या क्रमांकाचा पाठ शिकणार आहोत. पाठाचे नाव आहे अमरकोशः म्हणजेच अमरकोश. सर्वात प्रथम आपण परिचय जाणून घेऊया. संस्कृत भाषा अतीव समृद्धा भाषा. संस्कृत भाषा ही अतिशय समृद्ध, श्रीमंत, संपन्न भाषा आहे. एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थक शब्दाः. एका शब्दाचे अनेक समानार्थक शब्द होतात. क्वचित एकस्य शब्दस्य विविधाः अर्थाः अपि भवन्ति. काही किंवा कधीकधी एका शब्दाचे विविध अर्थसुद्धा होतात. अध्येतॄणां सुखबोधाय समानार्थक शब्दानां पद्यमयी रचनां कृत्वा पंडित अमरसिंहेन अमरकोशः ग्रथितः. अध्ययन करणाऱ्यांच्या सुखाने बोध होण्याकरिता अध्ययन करणाऱ्यांना सुखाने बोध होण्याकरता समानार्थक शब्दांची पद्यमयी, श्लोकात्मक, पदात्मक रचना करून पंडित अमरसिंह यांनी अमरकोश नावाचा ग्रंथ ग्रथित केला. अमरकोश पठनेन कंठस्थीकरणेन च शब्दज्ञानं भवति. अमरकोशाचं पठन केल्याने, वाचन केल्याने आणि कंठस्थीकरणेनं, पाठांतर केल्याने शब्दांचं ज्ञान होतं, शब्दज्ञान वाढतं, शब्दसाठा वाढतो. विविध शब्दानां वाक्ये प्रयोगेण शब्दप्रभुत्वं सिद्ध्यति. विविध प्रकारच्या शब्दांचा वाक्यामध्ये प्रयोग केल्याने व्यक्तीचं शब्दावर प्रभुत्व हे सिद्ध होतं. यथेष्टं गृह्णन्तु शब्दरत्नानि अस्मात् शब्दरत्नाकरात. या शब्दरूपी रत्नाकर अर्थात समुद्र, शब्दरूपी समुद्रातून, शब्दरूपी या रत्नाकरातून यथेष्टम जेवढे तुम्हाला हवे असेल, गृह्णन्तु घ्या, काय, शब्दरूपी रत्ने. या शब्दरूपी रत्नाकरातून हवे तेवढे शब्दरूपी रत्ने तुम्ही घ्या. अमरकोश प्रशंसा. अमरकोशाची प्रशंसा. कवेरमरसिंहस्य कृतिरेषा सुनिर्मला आचंद्रतारकं स्थेयात् नामलिंगानुशासनम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की कवी अमरसिंहाची ही अतिशय निर्दोष कृती, हिचं नाव आहे नामलिंगानुशासन. हे चंद्र आणि तारे आकाशात असेपर्यंत टिकेल. आता आपण पाठाला आरंभ करूया. छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति. अध्यापिकां प्रश्नान् पृच्छन्ति. प्रश्नांच पृच्छति. विद्यार्थी ग्रंथालयात विविध पुस्तके पाहतात आणि शिक्षिकेला विचारतात, प्रश्न विचारतात. नयन म्हणतो, आचार्ये का एषा भिन्ना विशाला कपाटिका. बाई, ही वेगवेगळी मोठी कपाटे का आहेत, कसली आहेत. अहो कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते. किती विविध प्रकारचे कोश इथे आहेत. अध्यापिका उत्तर देते, आम, होय. सर्वेषां शास्त्राणाम् अध्ययनार्थम् एते कोशाः आवश्यकाः. सर्वांना शास्त्रांच्या अभ्यासासाठी किंवा सर्वांना शास्त्रे शिकण्यासाठी हे कोश
आवश्यक आहेत. सुमेधा बोलते, कोशः नाम किम? कोश म्हणजे काय? शिक्षिका अध्यापिका उत्तर देते, कोशः नाम संग्रहः. कोश म्हणजे संग्रह. यथा वयं वित्तकोशे धनस्य संग्रहणं कुर्मः तथैव भाषाकोशे शब्दानां संग्रहः भवति. जसे आपण धनाचा, पैशांचा संग्रह वित्तकोशात म्हणजे बँकेत करतो, त्याचप्रमाणे भाषाकोशांमध्ये शब्दांचा संग्रह असतो. यानंतर श्रेया म्हणते, कः तस्य उपयोगः? त्याचा काय उपयोग होतो? अध्यापिका, सुयोग्यः प्रश्नः. उत्तम प्रश्न आहे. लक्ष द्या. संभाषणे लेखने च भाषाप्रभुत्वं प्राप्त्यर्थं तथैव नैकेषां विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थं शब्दसंपत्तेः संग्रहणं अतीव आवश्यकम्. या ओळीचा अर्थ आहे, संभाषणात आणि लेखनात भाषेवर प्रभुत्व अर्थात वर्चस्व मिळविण्यासाठी तसेच अनेक विषयांचे किंवा विषयातील ज्ञान मिळवण्यासाठी शब्दसंपत्तीचा संग्रह म्हणजेच शब्दसंपत्ती मिळवणे अतिशय आवश्यक आहे. अस्माकं ग्रंथालये संस्कृतिकोशाः, चरित्रकोशाः, विश्वकोशाः, सुभाषितकोशाः च इत्यादयः बहवः कोशाः वर्तन्ते. आपल्या ग्रंथालयात संस्कृतिकोश, चरित्रकोश, विश्वकोश, सुभाषितकोश आणि इतर अनेक कोश आहेत. तेषु एव अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः. आणि त्यापैकीच किंवा त्यामध्येच अमरकोश नावाचा एक विशेष संग्रह आहे. आता यानंतर स्वप्नील बोलतो. स्वप्नील म्हणतो, अमरकोश अमरकोशः इति नाम किमर्थं? किम विद्यते अस्मिन् कोशे? स्वप्नील म्हणतो, अमरकोश हे नाव कशासाठी या कोशात अर्थात संग्रहात नेमकं आहे तरी काय? अध्यापिका उत्तर देते, एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः. शिक्षिका म्हणते, हा संस्कृत शब्दांचा संग्रह ग्रंथ आहे. अमरसिंहः नाम पंडितः एतस्य रचयिता. अमरसिंह नावाच्या पंडिताने हा ग्रंथ लिहिला. अतः कोशस्य नाम अमरकोशः इति. म्हणून या संग्रहाचे नाव अमरकोश असे आहे. पुरातनकाले यदा छात्राः अध्ययनार्थं गुरुकुलं प्रविशन्ति स्म तदा अध्ययनारंभे ते अमरकोशं कंठस्थं कुर्वन्ति स्म. प्राचीन काळी जेव्हा विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी म्हणजेच शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलात गुरुकुलात दाखल होत तेव्हा अध्ययनाच्या सुरुवातीला ते अमरकोश पाठ करीत असत. अधुना अपि तथैव प्रवर्तते. आणि आजसुद्धा तसेच चालते. आजसुद्धा जे गुरुकुलामध्ये विद्यार्थी शिकण्याकरता जातात त्यांच्याकडून अमरकोश हा संग्रह पाठांतर करून घेतला जातो. यानंतर पुढचं आर्या म्हणते, साश्चर्यम म्हणजे आश्चर्याने. किम कोशः कंठस्थी कर्तुं शक्यः? हा कोश पाठ करणे शक्य आहे का? तेन कः लाभः भवति? त्यामुळे कोणता फायदा किंवा काय होईल अथवा कोणता फायदा होतो?
यावर अध्यापिका उत्तर देतात, अथ किम, हो ना, होऊ शकतो पाठांतर. कारण पद्यमयः एष ग्रंथ गेयः, पद्यामध्ये असलेला हा ग्रंथ गेयतापूर्ण म्हणजेच याचं सस्वर गायनसुद्धा करता येऊ शकतं. अतः श्लोकानां सुभाषितानां पठनम इव तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम. म्हणून श्लोक, सुभाषिते शिकणे आणि त्याचे पाठांतर करणे, त्याप्रमाणेच याचे सुद्धा पाठांतर करणे अतिशय सोपे आहे. तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते. अमरकोशामध्ये काय आहे ते आता अध्यापिका सांगतायत. या अमरकोशामध्ये, तत्र म्हणजे कुठे, या अमरकोशामध्ये, त्या ग्रंथात एका शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत. क्वचित एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते. काही ठिकाणी कधीकधी एका शब्दाचे अनेक अर्थसुद्धा या ग्रंथात आहेत. अतः तस्य पठनेन अस्माकं शब्दसंपत्तिः वृद्धिं गच्छति. त्यामुळे हा अमरकोश शिकल्याने आपली शब्दसंपत्ती वाढते. अस्माकं स्मरणशक्तिः धारणाशक्तिः च वर्धते. उच्चारणमपि शुद्धं भवति. आपली स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती वाढते. उच्चारणसुद्धा शुद्ध होते. उच्चारसुद्धा शुद्ध होतात. आता नयन म्हणतो, वयमपि अमरकोशं कंठस्थं कुर्याम तस्मिन् कति श्लोकाः सन्ति. नयन म्हणतो, आपण सुद्धा अमरकोश पाठ करूया, त्यात किती श्लोक आहेत. यावर अध्यापिका उत्तर देतात. अध्यापिकांचं उत्तर, उपसार्धसहस्रम म्हणजेच 1500 श्लोकाः सन्ति. उपसार्धसहस्रम श्लोकाः सन्ति. यामध्ये 1500 श्लोक आहेत. तत्र त्रीणि कांडानि सन्ति. त्यात 3 कांड आहेत, म्हणजेच 3 विभाग आहेत. अतः त्रिकांडकोशः इति एतस्य अपरम नाम. म्हणूनच या अमरकोश या ग्रंथाचे संग्रहाचे अपर म्हणजे दुसरे नाव आहे त्रिकांडकोश. कारण यामध्ये 3 कांड आहेत, 3 विभाग आहेत, म्हणूनच याला त्रिकांडकोश असे म्हटले जाते. तथा नामलिंगानुशासनम इति नामना अपि विख्यातः एषः कोशः. त्याचप्रमाणे नामलिंगानुशासनम या नावानेही हा कोश प्रसिद्ध आहे. सुमेधा बोलते, नामलिंगानुशासनम इति शब्दस्य कः अर्थः. नामलिंगानुशासनम या शब्दाचा अर्थ काय. शिक्षिका आता या प्रश्नाचं उत्तर देते. अध्यापिका, तदपि अस्य ग्रंथस्य अपरम वैशिष्ट्यम. शिक्षिका म्हणते की ते सुद्धा या ग्रंथाचे दुसरे वैशिष्ट्य आहे. अत्र न केवलं समानार्थक शब्दाः अपितु तेषां लिंगनिर्देशः कृतः. या ग्रंथामध्ये, अमरकोश ग्रंथामध्ये, नामलिंगानुशासनम या ग्रंथामध्ये फक्त समानार्थी शब्दच नाही आहेत, तर त्यांच्या लिंगांचाही उल्लेख केलेला आहे. तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकरः भवति. त्यामुळे भाषेचा समजून घेऊन उपयोग करणे सोपे झाले आहे किंवा सोपे झाले होते. स्वप्नील बोलतो, आचार्ये तेन वयं संस्कृतकाव्यादि नाटकानि च विनायासं पठितुं शक्नुमः खलु. स्वप्नील म्हणतो, बाई
त्यामुळे खरोखरच आपण संस्कृत काव्ये आणि नाटके सहजपणे शिकू शकू. सहजपणे शिकणे शक्य होईल. अध्यापिका निश्चयेन, निश्चितच. तर्हि इतः परं सर्वैः अमरकोशस्य पठनम् अवश्यं कर्तव्यमेव. तर आता इथून पुढे सर्वांनी अमरकोश शिकणे आवश्यक आहे. म्हणजेच अमरकोश अवश्य शिकावा. या अमरकोशाचे 3 नाव. पहिलं नाव आहे अमरकोश, दुसरं आहे त्रिकांडकोश आणि तिसरं आहे नामलिंगानुशासनम. याचे 3 वैशिष्ट्ये. एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ किंवा प्रत्येक शब्दाचे लिंग, मग ते पुल्लिंगात आहे की स्त्रीलिंगात आहे की नपुंसकलिंगात आहे, हे निर्देश या अमरकोशामध्ये दिलेला आहे. मराठीमध्ये खिडकी स्त्रीलिंगी आहे, ती खिडकी, परंतु खिडकीला संस्कृतमध्ये म्हणतात वातायनम आणि वातायनम हा शब्द नपुंसकलिंगी आहे. आणि हेच लिंग निर्देश करण्याकरता अमरकोश म्हणजेच नामलिंगानुशासनम हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून सखोल संस्कृत भाषेचं ज्ञान प्राप्त करून इच्छिणारा जो विद्यार्थी, जो साधक आहे, जो अध्ययन करणारा व्यक्ती आहे, त्याने अमरकोशाचं पठण करणं, अमरकोश कंठस्थीकरण करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे अमरकोश नावाचा 12वा पाठ या ठिकाणी संपला आहे. आपल्याला शिकवणं आवडल्यास निश्चितच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही सूचना असतील तर कमेंटसुद्धा करा. तसेच इतरांना त्याचा लाभ व्हावा याच्याकरता तुम्ही शेअरसुद्धा करा. धन्यवाद.